नमस्कार, मी राधिका देशपांडे. इथे असलेल्या सगळ्या पालकवर्गांना आणि रसिक प्रेक्षकांना मला सांगायचं आहे की राधिका क्रिएशन्स यावर्षी संपूर्ण वर्षभरासाठी लहान मुलांसाठी बालनाट्य कार्यशाळा चालवणार आहे. त्याबद्दलची सगळी माहिती मी एका व्हिडिओमध्ये ऑलरेडी दिलेली आहे, सांगितलेली आहे. मात्र हा एक्सटेंडेड व्हिडिओ आहे आणि हा करण्याच्या मागचं उद्दिष्ट म्हणजे की एकतर आनंदाची बातमी ही आहे की 10 दिवसांमध्येच आम्ही हाफ फुल हाफ एम्प्टी आहोत. बाणेरमध्ये तर क्लासेस होतातच, 3 वर्कशॉप्स आहेत शनिवार रविवारी, तर ते जोमाने फुल होत आहेत. मात्र नव्यानं आम्ही भांडारकर इन्स्टिट्यूट, रिसर्च इन्स्टिट्यूट येथे भांडारकर रोड येथे आम्ही दर शुक्रवारी संध्याकाळी 5 ते 8 असा एक वर्कशॉप आयोजित केलेला आहे. तर त्याकरता मात्र सर्वात स्लो मूव्हिंग आहे. मला तुम्हाला सांगायचं हे आहे या व्हिडिओमध्ये की लवकरात लवकर तिथे सीट बुक करा. अतिशय सुंदर असा विषय घेऊन महानाट्य आम्ही घेऊन येत आहोत, राजे शिवबा. आणि त्या तालमींमध्ये काय काय होतं, कसं कसं आम्ही सगळ्याचं नियोजन करतो, याचा एक्सटेंडेड व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकणार आहे. तर त्या गमती जमती आणि मजा मस्ती सगळी तुम्हाला बघायला मिळेल. नाटक आम्ही कसं शिकवतो आणि मुलं कसं शिकतात याहीबद्दल, राजे शिवबाबद्दल तुम्हाला काही व्हिडिओज यूट्यूबवर बघायला मिळतील. मात्र आत्ता तुर्तास मला हे सांगायचं आहे की भांडारकर इन्स्टिट्यूटला आम्ही येतो आहोत. तिथे टाटा हॉलमध्ये आमची तालीम असणार आहे आणि वर्षभर दर शुक्रवारी या मुलांची तालीम असेल. नाटक आम्ही सादर करू फेब्रुवारीमध्ये आणि आम्ही आमच्या ठिकाणहून तुमच्या ठिकाणी येतो आहोत. तर तुमचा पण उत्साह गरजेचा आहे. मला एक विद्यार्थी आहे, तर तो मला म्हणाला की रॅडी, तू इथे आमच्या इकडे का नाही करत, आमच्या इथे वर्षभरासाठी का करत नाहीस, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्येच का घेऊन येतेस. तर असे अनेक होते, एक नाही. तर मग मी भांडारकर इन्स्टिट्यूटशी बोलले आणि त्यांनी आम्हाला जागा दिली आहे. मात्र परत त्याचा फोन आला की माझं क्रिकेट ची मॅच असते आणि क्रिकेटचा क्लास असतो शुक्रवारी, तर तू शनिवार रविवारी पण आण ना. तर आता मला ते अवघड होऊन बसणार आहे, कारण मी तुमच्याकरता इथपर्यंत आले की नाही, तर तुम्ही सुद्धा थोडंसं कुठेतरी ॲडजस्टमेंट करून नाटकाचा क्लास, नाटकाचा वर्कशॉप करायला शुक्रवारी यायला हवं. तुम्ही जास्तीत जास्त ही माहिती ज्या कोथरूड एरिया, पौड एरिया किंवा आणखीन बाकीच्या ठिकाणून सुद्धा ज्यांना बाणेर लांब पडतं त्यांना अगदी मध्यवर्ती जागा म्हणजे भांडारकर रोड, तर तिथे आमचे क्लासेस होणार आहेत. तर तातडीनं आमच्याशी संपर्क साधायचा आहे आणि मुलाचं नाव नोंदवायचं आहे. आम्ही जुलैपासून सुरू करणार आहोत. आणखीन काय, राजे शिवबा हा विषय आहे. याचा प्रयोग आम्ही DAV पब्लिक स्कूल आणि राधिका क्रिएशन्स मिळून केला होता. त्याचे काही व्हिडिओज आहेत, ते सुद्धा मी शेअर करते. तालमींचे व्हिडिओज काही मी शेअर करणार आहे. अत्यंत विषय अत्यंत जिव्हाळ्याचा आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे, अत्यंत काय म्हणूया, आपल्या महाराजांचा आहे. आम्ही एका वेगळ्या धाटणीचं नाटक सादर करतो, तेही हिंदीमध्ये करतो, जेणेकरून आम्हाला जास्तीत जास्त याचे प्रयोग महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा करता येतील. एकूणच लहानपणीच महाराज कळलेत आणि तेही नाट्य स्वरूपात कळलेत. तर पुढे जाऊन आपल्याला जी पिढी घडवायची आहे, तर त्याकरता हे उपयोगी ठरणार आहे. त्याचबरोबर त्यांचा काळ आपल्याला जगता येणार आहे. तर मला असं वाटतं की ही संधी कोणीच दवडू नये. आईवडिलांनी तर आम्हाला खूप उत्साह दाखवलेलाच आहे, मुलं तर आणखीनच तयार आहेत. मात्र ॲडमिशन्स करताना जरा स्लो चालली आहे प्रोसेस, म्हणून हा एक व्हिडिओ करते. माझा निरोप तुमच्यापर्यंत आतापर्यंत पोचला असेलच. काही प्रश्न असतील तुम्हाला तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. 7767931123 या फोन नंबरवर आमच्याशी संपर्क साधू शकता. बरेच फोन येतात, तर काही फोन आम्हाला अटेंड करता येत नाही, तर व्हॉट्सॲप मेसेज टाका, आम्ही तुम्हाला रिप्लाय करतो. आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.
हा जा इकडे जा इकडे या. तुम्हाला शेवटाला सुद्धा घोड्यांच्या बरोबर झेंडे घेऊन जायचे. ठीक आहे. आम्ही नुसता उभा व्हिडिओ काढते मी. कन्फ्युजन नाही. लक्षात राहील. परवा करता परवा आपलं रंगीत तालीम आहे. जवळ आता बाजारचा सीन आहे. सेकंड. ओके. पहिले ती झेंडे आले. असं घोडे झेंडे मग घोडे मग झेंडे जातील परत घरी मग घोडे जातील परत घरी की मग न करणारे नवीन. 1 2 3